तालुक्याच्या गावातील मामलेदाराचा दर्जा केवढा मोठा असतो याची कल्पना शहरच्या लोकांना होणार नाही. मामलेदार म्हणजे जवळजवळ तालुक्याचा राजाच असतो. अधिकारी वर्गात तालुक्यातील अधिकारी म्हणजे एक मामलेदार आणि एक मुन्सफ. तालुक्यातील लोक मुन्सफबद्दल फार मोठा आदर बाळगतात, पण मामलेदाराला मात्र प्रत्येक जण थरकाप भीतो. तालुक्यापुरती पाहिले तर मामलेदाराची शक्ती अमोघ असते. मुन्सफाला सुद्धा वेळ प्रसंगी मामलेदारापुढे मान वाकवावी लागते. अशा तालुक्याच्या एका मामलेदाराची मी मुलगी. एवढा अमोघ अधिकार असणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलांना गावातील लोक किती मान देतात याची कल्पना फक्त तालुक्यातील लोकांनाच होईल. प्रत्यक्ष मामलेदारांना जरी कोणी भीत नसले तरी त्यांच्या मुलांना सर्वजण वचकून असतात. त्यातून तो मामलेदारच जर करडा अंमलदार असला तर त्याची मुले किती बेदरकार होऊ शकतात याची कल्पना अशा बापांच्या माझ्यासारख्या मुलीलाच करता येईल. चिपळूण तालुका म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील एक बराच मोठा तालुका आहे. लोकसंख्येच्या मानाने ह्या तालुक्याचा जिल्ह्यात दुसरा नंबर आहे. समृद्धीच्या दृष्टीने पाहिले तर त्या काळात ह्या तालुक्याचा पहिला नंबर होता. तो दर्जा कदाचित आज राहिला नसेल, पण व्यापाऱ्याची उतारपेठ या नात्याने कोकण प्रांती चिपळूण तालुक्याला त्यावेळी फारच महत्त्व होते. घाटावरचा बहुतेक सगळा माल कुंभारली घाटातून कराड पाटण मार्गे चिपळुणात येत असे आणि अजूनही येतो. ज्या काळात मी चिपळूण गावी होते त्या काळात चिपळूणचे व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले होते. कच्छ काठेवाडचा माल जलमार्गाने दाभोळ खाडीतून चिपळुणास उतरून पूर्वी जो घाटावर पाठवला जात असे तो रेल्वेचे दळणवळण दक्षिण महाराष्ट्रात वाढू लागल्यापासून परभारे रेल्वे मार्गे मुंबईहून जाऊ लागला होता. मालाच्या वाहतुकीला जलमार्ग खर्चाच्या दृष्टीने जरी फार फायद्याचा होता तरी वाऱ्याच्या शक्तीवर अवलंबून राहणाऱ्या गलबतांपेक्षा निश्चितपणे मुक्काम गाठणारा रेल्वेचा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने व्यापाऱ्यांना जास्त फायदेशीर वाटू लागला होता. चिपळूणच्या वखारी हळूहळू बंद पडत होत्या. कच्चे काठेवाडचे कोठिये चिपळूणच्या बंदरात दिवसेंदिवस कमी प्रमाणात येऊ लागले होते. तरीही गतवैभवाच्या अभिमानाच्या जोरावर चिपळूणचे व्यापारी त्या काळातही छाती पुढे करून चालत असत. संध्याकाळच्या वेळी माझे वडील मला बरोबर घेऊन ज्यावेळी नदीकाठी फिरावयास जात असत त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या वखारीतील भाटीये व्यापारी गादीवरून खाली उडी टाकून आम्हाला खडी तालीम देण्यासाठी सरसावत असत. एखाद्या दिवशी माझे वडीलही एखाद्या बड्या व्यापाऱ्याच्या वखारीत घटका दोन घटका पायधूळ झाडण्याची तसदी घेत असत. अशावेळी त्या व्यापाऱ्याला फार मोठा अभिमान वाटे. आम्ही वखारीत बसलो असता त्यावेळी केवढेही मोठे गिऱ्हाईक आले तरी त्या व्यापाऱ्याने त्याला नुसत्या डोळ्यानेच दरडावणी दाखवावी. तेवढ्याने तो नच समजला तर हळूच त्याच्या कानाशी लागून त्याने म्हणावे की रावसाहेब बसले आहेत, दिसत नाही का तुला? गावचे कोणतेही गिऱ्हाईक एवढ्या दरडावणीने थंडावत असे, पण परगावचा एखादा आडमुठ घाटी व्यापारी जर फाजील जिद्द करू लागला तर त्या व्यापाऱ्याने म्हणावे, जा दुसऱ्या वखारीत जा, रावसाहेब बसले असताना तुझ्याशी हुज्जत घालायला मला वेळ नाही. रावसाहेब इथं बसले आहे ते सांगूनही ज्याला कळत नाही त्याच्याशी सौदा आम्हाला नको, खुशाल दुसऱ्या वखारीत जा. एवढ्यानेही न ऐकण्याजोगे गिऱ्हाईक जर लोचट असले तर त्याला धक्के मारून बाहेर घालवण्यात येत असे. जेव्हा जेव्हा मी बाबांबरोबर वखारीत जात असे त्या त्यावेळी एखाद दुसरा असा प्रसंग घडला नाही असे बहुधा होत नसे. माझ्या बाबांशी अशा रीतीने लोकांची वर्तणूक अर्थातच फार अदबीची असे. त्यात मला काहीच आश्चर्य वाटत नसे. गावचे लोक घरी आले तर बाबांच्या समोर खुर्चीवर सुद्धा बसत नसत आणि खेडेगावचा कुणी आला तर खुर्चीवर बसण्याचे तर दूरच, पण नुसता सतरंजीवर सुद्धा बसत नसे. मग तो कितीही का मोठा असेना, कितीही श्रीमंत असेना. त्याच्या गावातील लोक त्याला थरकाप भिणारे असले तरी रावसाहेबांच्या घरी आल्यावर तो खेडेगावचा कर्दणकाळ खोच सतरंजी सोडून जमिनीवर एखाद्या कोपऱ्यात बसत असे. हाताखालचे नोकर वरिष्ठांना केव्हाही मान देणारच. गावातील लोकांनी अधिकारी मामलेदाराचा दरारा बाळगला तर त्यातही काही आश्चर्य नाही. गावची माणसे बोलून चालून बावळीच, कायदा म्हणतात चुरमार होऊन जाणारी, तीही अंमलदाराला घाबरली तर त्यात काही आश्चर्य नव्हते. पण मामलेदार साहेब नुसते खुर्चीवर येऊन बसले म्हणजे आलेले गडगंज गिऱ्हाईक देखील व्यापाऱ्याने धुडकावून लावावे याचा मला मोठा चमत्कार वाटे. आणि त्यामुळेच बाबांचे महत्त्व माझ्या मनात पूर्णपणाने प्रतिबिंबित होत असे. अशा मोठ्या शक्तिशाली बापाची मी मुलगी
ह्याची जाणीव मला पदोपदी होत असे. आधीच आईबापांच्या फाजील लाडाने मी थोडीशी शेफारून गेलेली असे. त्यातून कचेरीतील पट्टेवाले आणि कारकून माझी मर्जी संपादन करण्यासाठी अट्टहास करीत असत. त्याचा माझ्या मनावर एक विलक्षण प्रकारचा परिणाम झाला होता. बाबांना खुश करण्यासाठी माझ्या वेळ्या विंद्र्या चाळ्यांचे देखील हे लोक कौतुक करीत असत. त्यावेळी मला माझ्या महत्त्वाची जाणीव वाटत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येई. एके दिवशी खुद्द कोतवालाच्या तोंडात मी भडकावली. प्रत्यक्ष बाबांच्या समोर ही गोष्ट घडली. बाबांनी तिचे कौतुक केले. तोंडभर हसून कोतवाल साहेबांनीही बाबांच्या कौतुकाला साथ दिली. मी अधिकच शेफारून गेले आणि कोतवाल साहेबांच्या लांब मिशा जोराने उपटल्या. डोळ्यातून पाणी येऊ लागले तरीही कोतवाल साहेब रडक्या तोंडाने गालभर हसत होते. त्यावेळी बाबांनीही मला दटावले नाही आणि कोतवाल साहेबांनीही आपली नाराजी दाखवली नाही. बाबांचे कौतुक काहीच नव्हे इतके माझे मलाच कौतुक वाटू लागले. त्या दिवसापासून माझ्या व्रात्यपणाची कमाल हळूहळू चढतच जाऊ लागली. माझे वय त्यावेळी 8 वर्षाचे होते. पण वाटेल तेवढ्या मोठ्या माणसाचा वाटेल तसा अपमान करण्यास मला कधीच संकोच वाटला नाही. माझ्या व्रात्यपणाला बाबांचा पुरा पाठिंबा असे. पण माझी आई मात्र माझ्या वर्तनावर नाराज होत असावी असे माझ्या बालबुद्धीला वाटत असे. तिने मला कधीच दटावले नाही. मार देण्याचे तर दूरच राहो, पण ती कधी रागाच्या शब्दाने सुद्धा मला बोलली नाही. तरीही मला वाटत असे की माझे वर्तन माझ्या आईला आवडत नाही. मी कितीही व्रात्यपणा करीत असले आणि आई समोर आली तर एका क्षणात मी विरघळून जात असे. माझी मलाच लाज वाटे. तसे का व्हावे ह्याचा मला उलगडा होत नसे खरा, पण समोर आई आली आणि माझा व्रात्यपणा मी चालू ठेवला असे कधीही होत नसे. 8 वर्षाच्या वेळेपासून माझी कथा मी सांगत आहे खरी, पण त्या पूर्वीच्या गोष्टी माझ्या ध्यानात नाहीत असे नाही. पण त्यात काही वैशिष्ट्य नव्हते. चिपळूणला यायच्या पूर्वी बाबा बेळगाव जिल्ह्यात कलेक्टरचे हेड क्लार्क होते. त्यावेळचा त्यांचा पगार जवळजवळ मामलेदाराच्या पगारा इतकाच होता. दर्जाही काही अगदीच सामान्य नव्हता, पण ती मामलेदारी नव्हती. कलेक्टर ऑफिसातील पट्टेवाल्यांपैकी एखादा पट्टेवाला आमच्या घरी दिवसातून काही वेळ येत असे, पण तो आमचा पट्टेवाला नव्हता. हाती अधिकार होता, पण तो दुय्यम प्रतीचा होता. लोक घरी येत असत, पण ते बहुतेक बरोबरीच्या नात्याने वागत असत. त्यामुळे अधिकाराच्या जाणीवेने येणारा बेफामपणा बाबांच्या ठायी आला नव्हता. अर्थातच त्याची झळ मलाही लागली नव्हती. इतर 4 कुटुंबातील साधारण सुखवस्तू गृहस्थ ज्या दर्जाने राहत असत त्याच दर्जाने माझे बाबाही राहत होते. त्यामुळे शेजारपाजारच्या कुटुंबातील मुलांपेक्षा माझ्या वृत्तीतही काही फरक झाला नव्हता. म्हणूनच मी म्हटले की त्यापूर्वीचा इतिहास फारसा महत्त्वाचा नव्हता. सुखवस्तू कुटुंबातील इतर 4 मुलांची जी हालहवाल तीच माझी. सकाळी उठायचे, शाळेत जायचे. जोडीला दंगेखोर मुली असली तर शाळेतही थोडी गडबड करायची. शांत मुले असली तर त्यांच्यासारखी शांत राहायची. 10 वाजता घरी यायचे. जेवण झाल्यावर जरा इकडे तिकडे बागडायचे. पुन्हा 2 वाजता शाळेत जायचे. 6 वाजता घरी यायचे. पुन्हा थोडे शेजारच्या मुलांशी खेळायचे आणि रात्री जेवण झाल्यावर झोपी जायचे. यापेक्षा माझ्या नित्यक्रमात फारसा फरक नसे. रविवारच्या दिवशी जेवढा काही उन्हाळपणा करता येईल तेवढाच काय तो फरक. माझ्या बालपणात बाबांचाही आयुष्यक्रम माझ्या इतकाच आखल्यासारखा असे. वर्षाचे 8 महिने त्यांना कलेक्टरच्या स्वारीत हिंडावे लागे आणि ज्यावेळी ते घरी असत त्यावेळी त्यांना कामाचा इतका बोजा असे की मला मांडीवर घ्यायला घटकाभरही त्यांना फुरसत नसे. त्या काळात बाबांचा आणि माझा फारसा जिव्हाळ्याचा परिचय नव्हता म्हटले तरी चालेल. माझी फुणफुण असायची ती केवळ आईभोवती, पण आईचा स्वभाव इतका शांत असे की माझ्या त्या फुणफुणीने ती कधीही सतावून गेली नाही. माझ्या आठवणीपासून माझा स्वभावच मोठा हट्टी. शक्य तेवढे करून दुसऱ्याला कसा त्रास द्यावा आणि कसे सतावून सोडावे ह्याचेच विचार माझ्या डोक्यात चालत असत. बाबा घरी क्वचितच असत, पण आईच्या मनावर माझ्या व्रात्यपणाचा काहीच परिणाम होत नसल्यामुळे मी मोठी नाराज असे. शेजारची मुले माझ्या चाळ्यामुळे सतावून जात असत. शाळेत एकट्या माझ्यामुळे वर्गाच्या मास्तरांना तोंड चालवावे लागत असे. घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या काही ना काहीतरी खोड्या केल्यामुळे त्यांच्या हातचाही क्वचित प्रसाद मिळत असे. पण मी कशीही वागले तरी आई माझ्यावर कधीच चिडून जात नसे. दादा माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा. त्याला पदोपदी आईने रागे भरावे, पण मला कधीच काही बोलू नये याचे दादाला सुद्धा वैषम्य वाटत असे. एखाद्या दिवशी आई रागावली तर त्याने म्हणावे, गोधीने कितीही दंगा केलेला तुला चालतो,
पण माझं जरासं काही कुठं चुकलं तर मला फाड फाड बोलतेस. असं मी काय केलं आहे? आज तुला ते कळायचं नाही. पोरीची जात थोड्या वर्षांनी सासरी जाईल, मायेच्या घराला पारखी होईल. पण तुझं तसं नाही. तुला इथं राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे, पुढं आमची सेवा करायची आहे. ह्याच घरी तुला राहायचं आहे, आमच्याबरोबरच राहायचं आहे. आम्ही कशी वागतो हे तुला कळलं पाहिजे. आमच्याशी कसं वागायचं हेही तुला कळलं पाहिजे. तरच हा जोडीचा संसार साजरा होईल. गोदीचं काय, उद्या सासरी जाईल तेव्हा तिथं कसं वागायचं ते आपोआप शिकेल. आज आम्ही तिला एक वळण लावलं आणि उद्या तिच्या सासरचं वळण भलतंच असलं तर तिचा संसार सुखाचा व्हायचा नाही. म्हणून तिला मी आज बोलत नाही, असे आईने उत्तर द्यावे. मी त्यावेळी लहान होते खरी, पण आईच्या तोंडचा प्रत्येक शब्द अगदी मनाशी टिपून ठेवीत असे. त्या प्रत्येक शब्दाचा माझ्या मनावर फार परिणाम होत असे. आधीच माझी आई फार मितभाषी होती आणि त्यातून माझ्या बाबतीत तर ती बहुधा कधी बोलतच नसे. दादाला सुद्धा बोलायचे तेही वारंवार नसे. त्यामुळे ती केव्हाही काही बोलली तरी त्याचा ठसा माझ्या मनावर कायम राहत असे. दादाला जरी ती फारशी बोलत नसे तरी ज्यावेळी बोले त्यावेळी दादा चिडून जात असे. त्याचा स्वभावच मोठा चिडखोर होता. मुलगी असूनही माझे कोडकौतुक होते आणि त्याला वारंवार बोलणी ऐकावी लागतात ह्याचा त्याच्या मनावर उलटा परिणाम होत असे. त्याने माझ्याशी जरी दावा धरला नाही तरी माझ्याशी तो कधीच मोकळा झाला नाही. त्याला माझा मत्सर वाटत नसे, पण परकेपणाची भावना मात्र त्याच्या मनात दिवसेंदिवस वाढत होती. शेजारच्या इतर मुलांशी तो मिसळत असे खरा, पण माझ्याशी तितकाच फटकून वागत असे. ह्या गोष्टीचा माझ्या मनावरही उलटा परिणाम होत असे. आधीच माझा स्वभाव थोडा हट्टी, थोडा चढेल, त्यातून आईची फूस, बाबांचे दुर्लक्ष आणि दादाचा परकेपणा, ह्या सर्व गोष्टींमुळे मी एक प्रकारे भरल्या घरात एकलकोंडी झाले होते. शेजारच्या मुलांशी मी मोकळ्या मनाने बोलत असे, पण घरी येताच माझा एकलकोंडेपणा जागा होई. आई मला प्रेमाने वागवीत असे खरी, पण तिच्या गंभीरपणामुळे अंतःकरण मोकळे करून तिच्याशी बोलावे असं मला कधीच वाटलं नाही. आईबद्दल मला आदर होता, पण प्रेम नव्हते, जिव्हाळ्याचा ओलावा नव्हता. तसला जिव्हाळ्याचा ओलावा हृदयात उत्पन्न व्हावा आणि तिथल्या तिथे सुकून जावा अशी माझी बाळपणची अवस्था होती. चिपळूणला येताच ही वृत्ती बदलली. चोहीकडून पदोपदी माझे कोडकौतुक होऊ लागले. बाबांनीही त्यात भर दिली. आईने कधी विरोध केला नाही आणि शाळेच्या अभ्यासामुळे दादाचा सहवास दुरावला गेला. अंतःकरणात जो जिव्हाळ्याचा ओलावा बालपणी उत्पन्न होत असतो त्याचा झराच या परिस्थितीमुळे दिवसेंदिवस आटत चालला. बालपणातच मला मोठेपणाची जाणीव होऊ लागली. कुणालाही मी काही बोलले तर त्याचे कौतुक होऊ लागल्यामुळे मी बोलावे तेच खरे असे मला वाटू लागले. आत्मविश्वासाची फाजील जाणीव झाल्यामुळे माझ्या बोलण्यालाही ताळतंत्र राहिले नव्हते. कुठे बोलावे, काय बोलावे आणि कुणाशी कसे बोलावे याचा मी कधीच विचार केला नाही. वाटेल त्या विषयात मी तोंड घालीत असे. सरकारी कामाच्या गोष्टी जरी कुणी बोलत असले तरीही त्यातही मी आपले मत ठोकून देत असे. माझी बुद्धी तीव्र होती, शब्दांची आठवण चांगली राहत असे. याचा फायदा मी पदोपदी घे. लहानपणापासून मला वाचनाचाही नाद फार. दादाच्या परक्या वृत्तीमुळे घरी मला कसलाच विरंगुळा नव्हता. साधारण वाचता येऊ लागल्यापासून मी वर्तमानपत्रे वाचावयास सुरुवात केली. मला त्यातील विषय कळत नसे, पण शब्द ध्यानात राहत असत. दररोजच्या संभाषणात येणारा एखादा शब्द सापडताच त्याचा अर्थ मी तेव्हाच विचारून घेत असे आणि तेवढाच गाठीला बांधून ठेवी. केव्हा कुठे बोलण्याचा प्रसंग आला म्हणजे असले साठ्याचे शब्द वापरून पाहण्याची मला खोड लागली होती. त्या खोडीमुळेच माझी तारीफ होऊ लागली. हळूहळू शब्दांप्रमाणेच विषयातही माझे डोके जाऊ लागले. वर्तमानपत्रातील विषयांची चर्चा आमच्या घरी रोज चालत असे. ह्या चर्चेच्या अग्रस्थानी माझ्या बाबांप्रमाणेच तिथले मुन्सफही असत. त्याचप्रमाणे काही वयोवृद्ध वकीलही असत. पहिल्याने ही चर्चा मी मुकाट्याने ऐकून घेत असे. ती ऐकून घेतलेली चर्चा मनात साठवून ठेवावी आणि दुसऱ्या वेळी वर्तमानपत्रात वाचलेल्या विषयाशी त्याचा पडताळा पाहावा हा माझा बहुतेक नित्यक्रमच होता. आमच्या घरी जितके वर्तमानपत्रे व मासिके येत असत तितकी एखाद्या लायब्ररीतही येत नसतील. इंग्रजी पुस्तकांचा आणि पत्रांचा मला काही उपयोग होत नव्हता, पण घरी आलेले एकही मराठी वर्तमानपत्र किंवा पुस्तक वाचल्याशिवाय मी मोकळे जाऊ दिले नाही.
अभ्यासाच्या पलीकडे दुसरे काहीही वाचण्याची आवड दादाला नसल्यामुळे माझ्या वाचनात कसलाच अडथळा आला नाही. मी आठवणीची धड होते खरी, पण वर्तमानपत्रे वाचण्यात चांगल्या मोठ्या माणसांपेक्षाही पटाईत होते. शाळेत त्यावेळी मी 2रीतून 3रीत गेले होते, पण वाचनाच्या बाबतीत मी 6वीतल्या मुलांनाही मागे टाकले असते. वाचनाच्या माझ्या या आवडीचे बाबाही कौतुक करीत असत. कुणी पाहुणा आला की त्याच्यासमोर माझ्याकडून मुद्दाम काहीतरी वाचून घ्यावे, स्वतः तारीफ करावी आणि दुसऱ्याने केलेली तारीफ उणी झाल्याचे त्याला भासवावे, असा माझा नित्यक्रम होता. पुढे पुढे तर त्यांनी स्वतः वर्तमानपत्रे वाचावयाचे सोडून दिले. आलेले वर्तमानपत्र त्यांना मीच वाचून दाखवू लागले. ऐकणारा कुणी जवळ असला तर मधून मधून वाचित असलेल्या विषयावर ते चर्चाही करीत असत. ती चर्चा मी लक्षपूर्वक ऐकत असे. या सर्व परिस्थितीचा माझ्या बुद्धीवर परिणाम होऊ लागला. कुणीही मोठी माणसे बोलू लागली तर मध्येच तोंड घालून मी त्यांच्या चर्चेत भाग घेऊ लागले. रावसाहेबांची मुलगी असल्यामुळे मला कुणी त्यांच्यासमोर टाकून बोलत नसे, पण रावसाहेबांनी मुलीला फार चढवून ठेवली आहे असे उद्गार लहान मोठ्या सर्व दर्जाच्या माणसांकडून निघत असलेले मला वारंवार आजूबाजूने ऐकू येऊ लागले. लोक मला नावे ठेवतात हे मला कळून आले खरे, पण बाबांच्या समोर तेच लोक माझी तारीफ करीत असल्यामुळे त्यांचे खरे मत कोणते ह्याचा माझ्या बालबुद्धीला अंदाज होईना. बाबांच्या समोर लोक जे बोलतात तेच खरे आणि मागे बोलतात ते सर्व खोटे, असाच माझा समज होऊ लागला होता. ह्या समजामुळे मी दिवसेंदिवस चढेल होऊ लागले. भाषणात मी फार मोठमोठे शब्द वापरीत असल्यामुळे माझे सर्वांकडून जे कौतुक होत असे त्याची हा चढेलपणा वाढवण्यास एक प्रकारे जोड मिळाली. मला असे वाटे की एवढ्या मोठ्या बाबांच्या समोर लोक कसे खोटे बोलतील. बाबांच्या नजरेआड मला जी नावे ठेवली जात होती ती बुद्धी पुरस्सर माझा पाणउतारा करण्यासाठी होती, असाच माझा समज होऊ लागला. लोकांनी माझी स्तुती करावी आणि दादाला शिळपट म्हणावे, ह्याचाही तो चढेलपणा अधिकाधिक वाढवण्यास उपयोग होत होता. मी फार हुशार आहे, माझ्यापेक्षा वयाने 4 वर्ष वडील असलेल्या दादापेक्षाही हुशार आहे, असे रावसाहेब असलेल्या माझ्या बाबांसमोर जमणाऱ्या लोकांनी म्हटल्यामुळे मी कुणीतरी आहे असे मला वाटू लागले. तीच माझी वृत्ती बांधली आणि या प्रौढ वयातही मी कुणीतरी आहे या ब्रह्मवाक्याची अजूनही मला विस्मृती होत नाही. माझ्या पुढील आयुष्याचे धागे ज्या निरनिराळ्या प्रसंगांनी विणले गेले त्यांच्या पाठीमागे ह्याच ब्रीद वाक्याची प्रभावळ कशी उठावण देत राहिली आहे याचा पदोपदी मला प्रत्यय येत होता.